रूपश्री यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्याला हिरव्या वाटणातील भरली शिमला मिरची करून दाखवणार आहे। मसाल्याचे वाटण बनवण्यासाठी पॅन गरम झाल्यावर 2 चमचे धने घातलेले आहेत, 1 चमचा मेथीचे दाणे, 1 चमचा जिरे घालून भाजून घेणार आहे। धने, जिरे, मेथीचे दाणे भाजून झालेले आहेत, थंड करत ठेवणार आहे। मिक्सर जारमध्ये सर्वप्रथम भाजलेले धने, जिरे आणि मेथीचे दाणे वाटण करून घेणार आहे। सुके वाटण तयार झालेले आहे। ह्याच वाटणामध्ये 1 वाटी ओल्या नारळाचा खव, 8 लसूण पाकळ्या, अद्रक, देठासकट घेतलेली कोथिंबीर, 3 हिरव्या मिरच्या घालणार आहे, 1 टीस्पून धने पावडर, पाव टीस्पून हळद पावडर घालून पाणी न घालता वाटण करून घेणार आहे। हिरवे वाटण तयार झालेले आहे, प्लेटमध्ये काढून घेणार आहे। तयार केलेल्या हिरव्या वाटणामध्ये अर्धा चिरलेला कांदा घालणार आहे। चवीनुसार मीठ घालून हिरवे वाटण मिक्स करून घेणार आहे। तीन मीडियम साइज शिमला मिरची घेतलेली आहे। शिमला मिरचीचा देठाकडचा वरचा भाग सुरीने काढून घेणार आहे। तयार केलेले हिरवे वाटण शिमला मिरचीमध्ये भरून घेणार आहे। हिरवे वाटण शिमला मिरचीमध्ये भरून झालेले आहे। उरलेले वाटण बाजूला काढून ठेवणार आहे। फोडणी देण्यासाठी पॅन गरम झाल्यावर 4 टेबलस्पून तेल घातलेले आहे। तेल गरम झालेले आहे, कढीपत्त्याची पाने घालणार आहे। चिमूटभर हिंग पावडर, चिमूटभर हळद पावडर घालून परतून घेणार आहे। हिरव्या वाटणातील भरली शिमला मिरची घालून परतून घेणार आहे। झाकण ठेवून स्लो गॅसवर शिमला मिरची शिजवून घेणार आहे। अधूनमधून झाकण उघडून शिमला मिरची परतून घेणार आहे। भरलेली शिमला मिरची सर्व बाजूने अलटीपुलटी करून परतून घेणार आहे। आपण पाहू शकता शिमला मिरची सर्व बाजूने व्यवस्थित शिजली गेलेली आहे। राहिलेला हिरवा मसाला घालून झाकण ठेवून 2 मिनिटे शिजवून घेणार आहे। हिरव्या वाटणातील भरलेली शिमला मिरची भाकरीसोबत खाण्यास तयार झालेली आहे।